म्हटलं तुला विषय समजेल, अभ्यास करायला सोपं जाईल. गेलं म्हणे सोपं. मग काय करायचं? अभ्यास करायला सोपं जाईल. गेलं म्हणे सोपं. मग काय करायचं? मग पेपर चांगला जातील तुला. गेला म्हणे पेपर चांगला. मग काय करायचं? म्हटलं पेपर चांगला गेला की तुला मार्क चांगले मिळतील. मिळाले म्हणे मार्क चांगले. मग काय करायचं? मी म्हटलं तुला मार्क चांगले भेटले की तुला चांगली नोकरी मिळेल. मिळाले म्हणे ना चांगली नोकरी. मग काय कर? आता चांगली नोकरी मिळण्यावर पुढं काय करावं लागेल? मग म्हटलं चांगली छोकरी मिळेल. मिळाली म्हणे छोकरी. मग काय करायचं? आता मुलगी मिळणं हा विषय कठीण झालाय. मी म्हटलं तुला चांगली नोकरी आल्यानंतर तू मस्त आलेशान असा झोप. म्हटलं झोप. म्हटलं तू मस्त नोकरी वगैरे तुला सगळं झाले, तुला आता झोपणंच आहे. मग आता झोपल्यापेक्षा म्हणे तेव्हा एवढा सारा कुटाणा करून झोपल्यापेक्षा मी आता काय करत आहे म्हणे, नाही चिंता. मी तुम्हाला कालही सांगून गेले, सुनेनं सासूनं त्यांचं जर सेटिंग जर व्यवस्थित जमलं ना तर संसार सुखाचा होतो. सासूने 2 गोष्टी ऐकवल्या काय, सुनेने ऐकून घ्यायला पाहिजे. सुनेनं बोलली काय, सासू बोलली काय, इग्नोर केलं पाहिजे. इग्नोर करा. तुम्ही जेवढं इग्नोर कराल ना, एक वाक्य बोलतो, जेवढं इग्नोर कराल तेवढे सुखी राहाल. आणि तुम्ही जर अपेक्षा ठेवल्या कोणाजवळून तर अपेक्षेचा अंत दुःख आहे. अपेक्षा ठेवूच नका तुम्ही सुनेकडून. काय गरज आहे तुम्हाला ठेवायच्या? सुनेकडून अपेक्षा नाही ठेवायचा. ती वागते ना, तिनं जर भाजी केली, आपल्याला भाजी केली, त्याच्यात मीठ कमी झालं, तिला म्हणायचं बाई भाजी करावं तर तू, किती सुंदर भाजी केली, भाजी करावं तर तू. तिला अजून बरं वाटते. ती म्हणते आत्या घ्या ना थोडी, प्रेमानं म्हणते घ्या ना भाजी, घ्या ना थोडी. आपण वरून मीठ घेऊन घ्यायचं, काय हरकत आहे का? झालं. काही बयकते का वरतून मीठ घ्यायला लागतेच किती वेळ? घेऊन घ्यायचं मोकळं. तिलाही बरं, तीही खुश, आपणही खुश, आणि घरातलं वातावरण खुश. सासूचा आणि सुनेचा जर कलह आला तर घरातलं वातावरणही खराब होते. मग त्याच्यात नवरा नावाचा प्राणी पिसला जातो, बाकी काही होत नाही. त्याला वाटते तेरी राहों पे मैं चलूं प्रभु, तेरा हाथ मुझे थामे रहे. अंधकार चाहे